बातमी भोंदू अशोक खरात संदर्भातली। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन एक कारनामा खरात समोर आलाय। भक्तांच्या भावनांशी खेळत खरातनं अनेकांना गंडा घातल्याचं आता उघड झालंय। धार्मिक विधीच्या नावाखाली खरात भक्तांकडनं कागदपत्र जमा करायचं आणि त्या जमा केलेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यानं अनेक बँक खाती उघडली होती। या बँक खात्यांवर खरातनं कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचं स्पष्ट झालंय। त्याचा नेमका फंडा कसा होता आणि या संदर्भात खारगावच्या मिरगाव इथल्या ईशान्येश्वर मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूयात। महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात हा आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या ताब्यामध्ये आहे। आपण आता त्याच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानमध्ये असलेल्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिरातली आपण जर दृश्य बघितली तर खरं तर 2010 साली त्यांनी या मंदिराची स्थापना या ठिकाणी केली। पुढील काळात जो आहे तो अनेक भक्त या भोंदू अशोक खराचे वाढत गेले आणि माझ्या जर आपण या ठिकाणी जर ह्या दृश्यांमध्ये इकडे बघितलं तर याच ठिकाणी गुरुपौर्णिमेचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत होते, ज्या ठिकाणी अनेक मोठे अधिकारी असतील, राजकीय नेते असतील, अनेक मोठे मोठे भक्त असतील, ते भोंदू अशोक खरातची या ठिकाणी अक्षरशः त्याचे पाय धुवून पूजा करायचे। अनेक राजकीय लोकांचे व्हिडिओ देखील या मंदिर परिसरातले या ठिकाणी सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झालेले आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, मिरगाव, नाशिक।